माजी खासदार शिवसेना प्रवक्ता संजय निरुपम सध्या आमच्या सोबत आहे। संजय जी, आज होलीचा दिवस आहे। अनेक देशांमध्ये सध्या वार सुरू आहे, युद्ध सुरू आहेत, पण आपल्या भारतात सेलिब्रेशन सुरू आहे। कसं बघतात तुम्ही? हाँ, मध्य एशियामध्ये एक युद्ध चालू आहे। आज तिसरा दिवस आहे आणि इराण बनाम इस्रायल, अमेरिका आणि बाकी जे खाडीचे 7-8 देश आहेत ते सगळे आहेत आणि तो त्यांच्या आपसात काहीतरी चालू आहे। पण होली आमचा एक मोठा सण आहे आणि प्रत्येक वर्षी जेव्हा होलीचा सण येतो तेव्हा या देशाच्या लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा येतो आणि ते नवीन ऊर्जा घेऊन ते आपसात जो आमचा जो परस्पर जे काही भेदभाव आहे, वादविवाद आहे, ते सगळे विसरून ते एकमेकांना रंग लावतात आणि तो एक समजा एक एक भाईचारा असा आहे, एक 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 फ्रॅटर्निटीची फिलिंग घेऊन आम्ही एक दुसरा एकमेकाबरोबर होली साजरा करतो। तो होली तो झाली पाहिजे, काय हरकत नाही। आणि तिकडे जे युद्ध करत आहेत तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांच्या आपसात एवढा मोठा मोठा वाद आहे, तो वाद आमच्याकडे नाही आला पाहिजे आणि त्या युद्धाचा काहीही साया, काय सावट आमच्या देशावर नाही पडला पाहिजे। आज होलीच्या दिवशी मी अशी कामना करतो। पण होलीच्या दिवशी असं मानलं जातं की आजच्या दिवशी जे जुने जे मित्र असतात त्यांना आपण काही ना काही कलर लावून एक संदेश देतात। तुमचे पण अनेक मित्र आहेत, तुमचे सहकारी संजय राऊत पण आहेत। आजच्या दिवशी त्यांना काय सांगणार तुम्ही? होलीच्या दिवशी फक्त मित्रांना नाही, जो शत्रू आहेत ना त्यांना पण आम्ही रंग लावतो आणि त्यांना पण होलीची शुभेच्छा देतो। तो आजच्या दिवशी आम्हाला आमच्या कोणीही शत्रू नव्हतं, नाही आहेत। सर्व जो आमचे विरोधक आहेत, शत्रू आहेत, राजकीय रीत्याने जो वैचारिक अँटी आहेत, सगळ्यांबरोबर एक 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 बैरभाव विसरून एक मित्रता आणि एक आपुलकी निर्माण करून त्यांच्याबरोबर होली साजरा केली पाहिजे आणि आम्ही करतो। सर्वांना होलीची शुभेच्छा दिलेली आहे मी, चाहे ते काही आमचे मित्र आहेत किंवा शत्रू आहेत, चाहे विरोधक आहेत, चाहे राजकीय विरोधक आहेत, चाहे कुठल्या प्रकारचे लोक आहेत, चांगले लोक आहेत, वाईट लोक आहेत, सर्वांना हॅपी होलीची हार्दिक शुभेच्छा। खामेनला ठार केल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर, भारत सरकारवर टीका केली आहे। त्यांनी सांगितले आहेत की एखादा देशाच्या प्रमुखची हत्या होते, भारत शांत काय आहे। याच्यावर काय सांगणार? दोन गोष्टी आहे याच्यामध्ये। एक तो खामनेई एक धर्मगुरू आहेत, होते, ते राष्ट्रप्रमुख नव्हते। कुठल्या प्रकारच्या निवडणुकीमध्ये जाऊन लोकांच्या मत घेऊन ते राष्ट्रप्रमुख कधीही बनले नव्हते। तो फक्त धर्मगुरू होते आणि त्यांच्या जो धर्माचा जो एक विचार आहे तो विचाराला घेऊन ते इराणवर त्यांनी थोपलेले होते आणि त्या एक जबरदस्ती करून त्यांनी ज्याप्रमाणे एक 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 कट्टरपंथी इस्लामिक विचारधारा त्यांनी एक इम्पोज केला होता इराणमध्ये, त्याच्या आधारावर एक प्रकारचा एक तानाशाही अशी व्यवस्था निर्माण झालेली होती आणि त्याच्या विरोधात पण खूप सारे इराणी लोक होते। तुम्ही बघितलं असेल की जेव्हा खामनेईची हत्या झाली बॉम्बार्डिंगमध्ये, त्यानंतर संपूर्ण इराणमध्ये लोकांनी साजरा केला, त्यांनी खुशी व्यक्त केली, त्यांच्यामध्ये त्यांच्या मनात एक हर्ष होता, म्हणजे एक तानाशाह संपला। आता भारताने काय चुप्पी साधलेली आहे? भारत कशाला गप आहे? समजा खामनेई इराणचे राष्ट्रप्रमुख असते, तो एक राष्ट्राच्या नात्याने आमच्यातर्फे एक स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं, पण ते राष्ट्रप्रमुख नव्हते, ते फक्त धर्मगुरू होते आणि त्यांच्या विरोधात त्यांचे देशाचे खूप सारे लोक होते। एक हा विषय झाला। दुसरा, त्यांनी ज्याप्रमाणे इस्रायल आणि मध्य पूर्वचे 7 देशावर हल्ला केला, चाहे UAE आहे, दुबई, अबुधाबी, शारजा किंवा कुवैत आहे, ओमान आहे, कतर आहे, सौदी अरेबिया आहे, हा कसला मुस्लिम ब्रदरहुड आहे?
तुम्ही इस्लामच्या नावाने लोकांना सगळ्यांना एकजुटी करण्याचा एक प्रयत्न करता आणि सगळ्यांना सांगता की आम्ही सगळे मुस्लिम एक आहोत आणि तुम्ही मुस्लिम लोकांचा धर्मगुरू बनता आणि तुमच्या आदेशाने बाकी मुस्लिम देशावर हल्ला होतो। यासाठी आमचे पंतप्रधानांनी काय केलं, त्यांनी इस्रायलचे राष्ट्रप्रमुखशी बोलले, अमेरिका बरोबर बोलले, जॉर्डन बरोबर बोलले, UAEचे जे प्रमुख आहेत शेख त्यांच्याबरोबर बोलले, सौदी अरेबचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर बोलले। पण इराणने काहीतरी चूक केलेली आहे। इराण एक वर्षानुवर्षे त्याची इराणची एक स्टाईल आहे, तो एक जबरदस्तीने तो एक त्यांचा जो विचारधारा तो इम्पोज करतो सर्व मुस्लिम देशावर स्वतःच्या देशाच्या नागरिकावर। याच्या एक विरोधात लोक आहेत, आम्ही नाही, त्यांचेच लोक आहेत। आणि आम्हाला असा वाटतो की जो रिझीम इराणमध्ये होती तो असली रिझीम आता संपली पाहिजे, तिकडे डेमोक्रेसी आली पाहिजे। तिकडे डेमोक्रेसी नाही आहे। 1979 पासून, त्याच्यापूर्वी राजा होते तिकडे आणि त्या राजाला त्यांनी उचलून टाकला आणि त्यानंतर हा एक जो इस्लामिक रिपब्लिक आहे तो इस्लामिक रिपब्लिक फक्त नावाचा रिपब्लिक आहे, नावाचा इस्लामिक आहे। तो म्हणजे एक बार्बरिक आणि एक क्रूर असा एक शासनतंत्र आहे। तो शासनतंत्रच्या असला क्रूर शासनतंत्राच्या विरोधात या जगाचे खूप सारे लोक आहेत, खूप सारे देश आहेत आणि भारत स्वतः एक लोकशाही पद्धतमध्ये विश्वास करणारा देश आहे। तो जिकडे लोकशाही नाही आहे तिकडे भारतातर्फे एक असा स्टँड घेतला पाहिजे जसं आमचे पंतप्रधानांनी घेतलं। परराष्ट्र धोरणाची दिशा काय आहे असा प्रश्न सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत। सोनिया गांधीजीचा जो आर्टिकल आहे किंवा काँग्रेसतर्फे जो दररोज एक वक्तव्य येत आहे तो म्हणजे हिंदुस्थानमध्ये राहणारे जो मुस्लिम वोट आहेत, लोक आहेत, त्यांच्या तुष्टीकरणाची नीती आहे। मुस्लिम मतांसाठी जे काही बाकी देशामध्ये जो मुस्लिम धर्मगुरू धर्माच्या नावाने, मजहबच्या नावाने जे उत्पात करत आहेत किंवा जे एक 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 जबरन लोकांना प्रताडित करत आहेत, प्रताडना देत आहेत, हा सगळे प्रकारला पण काँग्रेस सपोर्ट करतो। हा काँग्रेसचा चुकीचा धोरण आहे। भारताचं धोरण असं राहिला पाहिजे, परराष्ट्र धोरण जिकडे लोकशाही आहे, जिकडे लोक त्यांचे रूलरवर प्रसन्न आहेत, त्यांचे रूलर बरोबर आहेत, त्यांच्याबरोबर भारताला राहिला पाहिजे। इराणचा जो रूलर होता तो इराणच्या लोकांच्या मनामध्ये त्यांची काही जगा नव्हती। यामुळे इराणच्या लोकांमध्ये एक जबरदस्त हर्ष आहे, खुशी आहे। बाहेर देशामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांच्यासाठी शिवसेनेतर्फे कशा प्रकारे मदत केली जात आहेत? कारण मी अनेक व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे व्हिडिओ कॉलिंगद्वारे लोकांसोबत संवाद साधत आहेत आणि मदत करण्याचे एक जे त्यांचे धोरण आहे ते आहे। आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते सतत असं कुठेतरी समजा कोणी संकट झाला आणि आमचे महाराष्ट्राचे लोक त्या संकटमध्ये अडकलेत, समजा दुबई आहे किंवा पूर्वी जे श्रीनगर काश्मीरमध्ये होता, पहलगावमध्ये जेव्हा आतंकवादी अतिरेकी हल्ला झाला होता तेव्हा, तो आमचे मुख्य नेते एकदम अलर्ट मोडमध्ये असतात। त्याने सर्वांची बोलणी केली आणि त्या सर्वांसाठी 2-2 प्लेन पाठवलं आणि स्वतःचा प्लेन म्हणजे आम्ही स्वतः बुकिंग करून तिकडे आमचे लोकांसाठी प्लेन पाठवला, विमान पाठवलेलं आहे आणि त्या विमानाहून आमचे महाराष्ट्राचे जो लोक आहेत जे अडकलेले आहेत UAEमध्ये ते परत येत आहेत। हा शिवसेनाची भूमिका आहे। हा शिवसेनाचे आमचे मुख्य जो नेते आहेत एकनाथ शिंदेजी त्यांची हा धोरण आहे। म्हणजे आमचे लोक कुठेही कष्टमध्ये आहेत, संकटमध्ये आहेत, त्यांच्याबरोबर त्या संकटच्या परिस्थितीत उभे राहायला पाहिजे आणि मदत जे काही पॉसिबल आहे मदत केला पाहिजे। आणि शिंदे साहेबांनी जबरदस्त असा संकटच्या वेळी मदत केला लोकांना। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।